सुंदर असा प्रयत्न करतायत विकेट मिळवण्याचा. मॅच कोणाची सोडतात तर सनीच घ्या सोडतात. आपण त्याचा उल्लेख वारंवार केला जातो की हा मैदान त्याचा बराच अनुभव आहे. त्याच्यामुळे बराच अनुभव अशा वेळेस दोन्ही गोलंदाजांनी त्याचा काटा काढला होता. थोडासा नाराज केला. दर छोट्या जिंकींसाठी अस्सल हापूस आणि रसाळ आंब्यांचा माझा होऊन जाऊ द्या. ओ मेरे ओपनिंग कट्स में कुणाल वेग भन्नाट आहे आणि कुणाले पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढण्याचा जरूर मानस केला होता आणि तो मात्र फसला. चोरटी धाव खेळण्याचा प्रयत्न सनीभूषण मुणगेकर यांचा आणि तो असफल. डॉट डबा आले. दोन्ही बॅटर असे वाटते की धावा संख्या भरपूर उधारतील, परंतु गोलंदाज तेवढे त्यांना मुक्त संचार करून देत नाही. मोठे फटक्यापासून लांब ठेवलाय. फुल टॉस बॉल, संधी निर्माण झाली होती. असे बॉल कदाचित कुठे सोडले जातात आणि फलंदाजाने हा बॉल सोडला. यॉर्कर लेवलचा बॉल होता हा आणि सुंदर असा हा चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल. कुणालकडे क्षमता भरपूर आहे. पहिल्या ओव्हरला धावा गेल्या परंतु यावेळेस थांबवलाय. दिशा देण्याचं काम, तर संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद. विकेट क्रमांक 1 धावची स्वरूपात इथे प्राप्त केला मिस्टर कुणाल. छोटा पॅकेज बडा धमाका. चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न, पण तो असफल झालेला आहे आणि सफलता जी प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे ती समोरच्या संघाला अर्थात मराठा वॉरियर्सला. आणि पुढचा फलंदाज येतोय सूरज रिकामे. पुढचा जो फलंदाज आहे उज्ज्वलजी मंगेशजी. आपण उज्ज्वल सरांना क्राईम पेट्रोल, बऱ्याच मराठी सिनेमा, वेब सिरीज यातून आपण त्यांना पाहिलं असाल आणि आता त्यांचा परफॉर्मन्स तिकडे चांगला असतो. आता आपण त्यांचा परफॉर्मन्स इथे कसा होतोय ते आपण नागेशजी बघूया. तिकडे आपल्याला रोलिंग कट असतात, पाऊस करून थांबवून ते आपल्याला आपण तो क्षणचित्र निवडले जातात, परंतु आता मैदान आहे. हाच आपण इथं एकदाच खेळायचं आहे, त्यामुळे कमबॅक होणार नाही आहे. यस, नक्कीच. पण त्यांच्याबरोबर जो जोडीदार आहे सनीभूषण मुणगेकर, अनुभवी आहेत खूप. आणि मगाशीच म्हणालो तुम्हाला की ही जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवर त्यांनी मुक्तपणे संचार केलेला आहे. बालपणापासून तो या खेळपट्टीवर खेळतोय, कारण त्याला अनुभव आहे या खेळपट्टीचा. तर तो त्यांना मार्गदर्शन करू शकतो की कसं खेळायचं आहे. नक्कीच सनीला थांबावं लागेल मैदानात. आणि आता मात्र नवीन फलंदाज उज्ज्वल चोप्रा, आपण जसा उल्लेख केला. ओ बॉल अजून एक चांगला, इथे मात्र वाईट पाहायला भेटला. लेग स्टंप दी डाऊन पाहायला भेटला आणि बॉल इथे मात्र ऑफ स्टंप दी डाऊन पाहायला भेटला आणि बॉल इथं वाईट स्वरूपात एक धाव अजून अर्जित केली जाईल. GTT टेलिकास्ट सध्या आपण पाहताय लाईव्ह टेलिकास्ट, त्याच्यामध्ये सर्व स्वच्छ आणि स्पष्ट चॅनल, कारण की GTC लाईव्ह सुशील पाटील आणि जल्पेश भोईर. कांदिवलीला देखील आपण एक टुर्नामेंट केली होती तिकडे आणि एक वेगळा संबोल चॅनल आहे. सध्याच्या घडीला भरपूर विभूस आहेत. समोरच्या दिशेने मिड ऑनच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र एक धाव धावल्या. उज्ज्वल सर यांचा चांगला फटका, पण प्रयत्न असफल राहिलेला आहे.
हो उडवला बॉल. या वेळेस संधी निर्माण केल्या. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि बॉल सरळ फेकून टाकलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार डीजे. आणि हा नादखुळा षटकार मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मगाशीच मी म्हणालो की सनी सारखा खेळाडू त्यांच्या सोबत आहे तिथे खेळपट्टीवर. नक्कीच त्यांना ती साथ लाभेल सनीची आणि नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. आणि आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेला एक नादखुळा षटकार. समीर सर क्राईम पेट्रोल मध्ये जरी काम केलं असेल या पट्ट्याने, परंतु आता क्राईम मैदानात चाललाय. क्राईम पेट्रोलमध्ये पण फटके देतात आणि इथेही फटके मारतात. उज्ज्वल सर आक्रमक झाले. जसा बॉल जेवढ्या वेगाने टाकला होता ना, तेवढ्याच वेगाने बॉल सरळ सीमारेषा बाहेर फेकून दिला. धावसंख्या धावफलकावर 24 झाल्या एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि 24. संघाची मराठा शिलेदार संघाची धावसंख्या झालेली आहे 24 आणि तिसरं षटक संपलेलं आहे. आणि आता चौथं षटक घेऊन येत आहे आपलं वैयक्तिक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. पुन्हा एकदा प्रज्ञेश तारी येतोय. कमालची गोलंदाजी तारी यांची. धावसंख्या धावफलकावर 24 धावून वधारली आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि चौथं षटक वैयक्तिक दुसरं घेऊन येतोय प्रज्ञेश तारी. आता मात्र एंड दुसरा असेल. ज्या अगोदर हायवेने टाकण्याचा प्रयत्न होता, आता मात्र मुख्य द्वारपासून एंडनी तो आता गोलंदाजी करणार प्रज्ञेश तारी. आणि आता मात्र स्ट्राईक असेल सनी. सलामीचा आलेला फलंदाज अजून पाय खुचून बसलाय मैदानामध्ये. सुरुवात करावी लागेल. 2 संधी ते निर्माण केल्या होत्या सनीच्या माध्यमातून, त्या मात्र गमावल्या होत्या. त्या संधीचं सोनं कसं करेल प्रज्ञेश तारीख धाव सुद्धा रेडी झालाय. सनीची वैयक्तिक धावसंख्या आहे 7 चेंडूत 6 धावा आणि उज्ज्वल सर 2 चेंडूत 6 धावा. पाहूया सनी काय करतोय या षटकात. उज्ज्वल तर टार्गेटच आहे. आपल्या पट्ट्यातला तर कार्यक्रम झालाच पाहिजे. यस नक्कीच नादखुळा. नाही नादखुळा खरंच अफलातून बॅटिंग. संयम दाखवलाय. इथं मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. 1 धाव इथं दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावा इथं मात्र अर्जित केल्यात. 26 धावसंख्या धावफलकावर. 1 धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये कसं करायचं आहे हे सनीला बरोबर माहिती आहे. कष्ट मैदानात चालल्यात. एका बाजूला प्रज्ञेश तारे, दुसऱ्या बाजूला उज्ज्वल आणि सनी दोन्ही फाईट करतायत. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. ऑन साईडला खेळायचं होतं आणि इथं मात्र लेग स्टंप डाऊन पाहायला भेटला आणि पंचांनी सांगितलंय इट इज वाईट बॉल. अवंतर धाव मिळालेली आहे. आपण स्क्रीनमध्ये पाहता नक्कीच गणेश जाधव अर्थात चार्ली इथं रेडी झालाय. नेक्स्ट इनेक्शन त्याला नक्कीच पाहाल. त्याची देखील बहारदार खेळी पाहायला भेटेल. शीळ वाद्य त्याच्यानंतर अनेक कष्ट ह्या खेळाडूंनी देखील घेतल्यात. BMC आणि 18 वर्षातच सर्व घरच्या जबाबदारी ह्या गणेश जाधवने पार पाडल्यात आणि आता मात्र मैदानात पाहायला भेटतोय. हो चांगला बॉल आहे. अजून एक बॉल खराब पाहायला भेटेल. पंचांनी सांगितलं इट इज वाईट बॉल. अजून एक धावसंख्या धाव फलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या धाव फलकावर जाऊन वधारली आहे 28 धावा. प्रज्ञेश तारी, नागेशजी प्रज्ञेश तारी याची गोलंदाजी पाहून मला त्याला एक नाव द्यावं असं वाटतं. राजधानी एक्सप्रेस. 300हून जास्त स्पीड आहे. राजधानी एक्सप्रेस थोडीशी फिक्की पडेल एवढा आमचा लाडका तारी आहे. हो काय वेग टाकला. आता जवळजवळ 150च्या स्पीडने हा बॉल फेकला असेल. हो अफलातून बॉल. जसा वेग आला बॉल स्विंग आणि मिस पाहायला भेटला. बॉल डॉट. आणि बॉल हा दिसेना असा झालेला आहे आणि सनीला तो बॉल दिसलेला नाहीये.
एवढ्या सुंदर रित्या गोलंदाजी करतोय प्रज्ञेश तारी आपल्या संघासाठी. नाही आता राजधानी एक्सप्रेस बोललास ही वेगाने चालली आहे. हो वेग चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावत येतोय मिड विकेटच्या दिशेवरून. एकच धाव इथं मात्र कंप्लीट केली आहे. धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोचली आहे 29. एक विकेट इथं मात्र गमावला मराठा सिलेदार संघाने. या संघाचे कोच आहेत संदीप भाकरे, मराठा शिलेदार, आणि त्यांच्या बाजूला बसलेत प्रबोधन शिरवाडकर मॅनेजर. या संघाचे मॅनेजर आहेत प्रबोधन शिरवाडकर. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. ओ सूड वेग भन्नाट पाहायला भेटलाय. जसा बॉल फेकला ना डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. काय गोलंदाज झाले प्रज्ञेश तारी. असे कलाकार आपल्या देखील आहेत आणि असे गोलंदाज क्षेत्ररक्षक खेळाडू आपल्यामध्ये आहेत. हे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. एखाद्या वरच्या लेवल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आंतरराष्ट्रीय मध्ये जसा बॉल बघतोय ज्या अगोदर पाहिलं तर आपण 147चा स्पीड होता, त्याच्यानंतर 150 आणि आता मात्र जवळजवळ लिमिट क्रॉस करतो हा खेळाडू. संधी निर्माण करून देणार नाहीये. वेगावरती स्वार होतोय आणि चांगली गोलंदाजी. तारीची गोलंदाजी आवडली असेल ना प्रेक्षक राजा, एकदा होऊन जाऊन द्या टाळ्या त्याच्यासाठी. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. तसाच आपला प्रज्ञेश तारी सुंदर अशी गोलंदाजी समीर करतायत. दादा सध्या तरी तो बॉल नाही मारतोय. म्हणून म्हटलं की त्याला कोणाला मारता येत नाहीये. गोळ्या फेकतोय, आगीचे निकारे फेकतोय. काय गोलंदाजी चालल्या. हो उसळी घेणारा बॉल, बाउन्सर बॉल, परंतु एवढा वेग आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र फाईन लेगच्या दिशेने जात असताना बॉल सरळ चाललाय 4 धावांसाठी. होऊन जाऊन दे डीजे, आपण डीजेला देखील संधी देऊया. डीजे आणि ही राजधानी एक्सप्रेस संघाला हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रयत्न चाललेला आहे की धावांचा डोंगर, धावांचा शिखर उभा करायचा आहे. आणि आता गोलंदाजी करतोय नीरज. आणि त्याला सामोरं जाणार आहे सनीभूषण मुणगेकर. ऑन साईडला इथे मात्र मिलिंद तैनात आहे आणि ते मात्र एक धाव इथं मात्र कंप्लीट केली. फेकी चांगली होते आणि एकच धाव इथे समाधान. दुसरी धाव देखील इथं वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. खराब बॉल, खराब फेकी पाहायला भेटली मिलिंदच्या माध्यमातून. मिलिंद शिरोळे स्टंप समोर आहेत तुमच्या. 35-1 आणि 4 ओव्हर झालेले आहेत आणि 5वं षटक हे सुरू आहे. आणि सनीभूषण मुणगेकर बाद झालेला आहे, आउट झालेला आहे. आणि आता
पुढील फलंदाज येतोय सुशांत बने. पाहूया सुशांत बने आपल्या संघासाठी काय करतोय. नागेची सुशांत बने हा एक नामवंत खेळाडू आहे. खूप चांगल्या टुर्नामेंट तो खेळतो. समीर दादा हे असे प्लेअर आहेत असं वाटतं जर आम्ही मोठे मोठ्या समालोचना जातो ज्या रेग्युलर व्यवसाय खेळू असे वाटले पाहतात. आज असं वाटत नाही कलाकार खेळतायत मैदानात. हो, काय हो. गोळी चालल्या Yes, रायफल जसं AK-47च्या गोळ्या फेकल्या जातात तशी गोल याच्या अगोदर तारीने फेकले आणि आता मात्र नीरज फेकतोय. काय कमालीची प्लेयर्स आहेत दादा. कारण यांनी मेहनत घेतलेली आहे. या समीर दादा आपण मंगेश सागळे सरांसाठी एकदा आपण देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. जोरदार टाळ्या. आज हे प्रेक्षक घडतायत आणि एक खेळाडू घडतायत नक्कीच ही मोठी नक्कीच. गोष्ट आहे. कारण त्याने आपल्याला एवढी मोठी संधी दिलेली आहे. आणि मंगेश सरांबद्दल मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं, एखाद्याला देव भेटला की त्याला संत म्हटलं जातं, एखाद्याला देव भेटला की त्याला संत म्हटलं जातं, आणि मंगेश सरांसारखी माणसं भेटली तर त्याला भाग्यवंत म्हटलं जातं. हे आमच्या नशिबात आहे, हे आम्हाला लाभलं आहे. आणि नक्कीच समीर दादा चारोळ्या तुझ्या एवढ्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या होत्या की अशी माणसं असणं आमच्यासाठी खूप महत्वाची आहेत. नक्कीच नक्कीच. तसा आमचा कोच महत्वाचा आहे संदीप भाकरे. नवीन गोलंदाज इथं मात्र नीरज आपण पाहतोय कमालीची गोलंदाज आहे. प्रेक्षक देखील चर्चा चालल्या आहे काय बॉल फेकले जात आहेत. जवळजवळ डोळ्याची पापणी लावता न लावता बॉल एसटीच्या हातामध्ये जातोय. नक्कीच. एवढा वेग पाहायला भेटतो. नक्कीच नक्कीच. कारण असे खेळाडू आपल्याला कलावंत म्हणून पाहायला मिळतात. त्यांचा परफॉर्मन्स जसा टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळतो, नाटकात पाहायला मिळतो. हो अजून एक चांगला बॉल पाहायला भेटतोय. फक्त समीर दादा आम्हाला एसटी रस्त्याच्या पाठी लक्झर ठेवावं लागतं. जसा बॉल फेकलाय का डायरेक्ट हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच. आणि एवढा वेगवान जो चेंडू टाकलेला आहे आणि तो यष्टी रक्षकाने तो झेलला आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. उज्ज्वल दादा अजून नॉन स्ट्राईकला. एक षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय आणि आता मात्र संयमेचा खेळ खेळताना पाहायला भेटतोय. ओ शॉर्ट बॉल होता ऑफ साईडला. आता मात्र अतिरिक्त धाव मिळते, एक्स्ट्रा धाव मिळाले. एक ने धावसंख्या धावफलकावर आता बऱ्याच वेळानंतर स्कोर कार्ड हल्लाय. 36 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. सुरुवात चांगली आहे. आज सर्व प्रेक्षक ही स्पर्धा नक्कीच GTC टेलिकास्टवर अनुभवत आहे. वेग चांगला होता, पायावर जाऊन प्रेस करायचा होता. फलंदाजाला देखील तो समजला नाहीये. आता फक्त आगीचे निखारे इथे मात्र फेकले जात आहेत. प्रेक्षक आता मात्र प्रेक्षकांची उत्खंडा देखील लागली आहे. काय कमालीची गोलंदाज चालली आहे मैदानामध्ये. बघा ना आपण जवळजवळ इंच बरोबर पायातून बॉल काढलाय. काय गोलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. ओ समोरच्या दिशा आता मात्र स्वतःच्या फॉलोअर टूर मध्ये इथं मात्र बॉल अडवण्याचं काम केलंय. चांगली गोलंदाजी. नागेशजी मला एक सांगावं असं वाटतं की आपल्या या सामन्यासाठी आपले 2 दिवस सामने होणार आहेत आणि आपल्याला पंच म्हणून लाभलेले जे पंच आहेत तेही नामवंत पंच आहेत, नामवंत खेळाडू आहेत आपले डॉन सर आणि ओमकार. डॉन सरांचा विचार केला तर आपण त्याच्याबद्दल देखील आपण नक्कीच आपण नंतर सांगू. अजून एक वेग रफ्तार का सौदागर आणि बॉल सरळ चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक बॉल डॉट. नागेशजी मी म्हणतो ह्यांच्याकडे राजधानी एक्सप्रेस, आता ही कुठली एक्सप्रेस म्हणाल तुम्ही. आता सध्या तरी आता आपण मेट्रो म्हणूया. हा बुलेट धावत्या. नक्कीच आपण मेट्रो म्हणू शकतो. हा तर आपलं डॉन सरांबद्दल आपलं डॉन विषय झाला. सरांचा आपण विचार करा. जेव्हा आम्ही आता समालोचन मध्ये आम्ही अनेक वेळा फिरत असतो बाहेर हो, जेव्हा हो. कारण की शिवाजी पार्क मध्ये जर डॉन सरांचा विचार केला तर स्वतः आधी गाईड होते, त्याच्यानंतर ते आता मात्र पंचाची अम्पेअरिंग करतात. आणि पंच थोडस आपण विचार केला की मुंबई असोसिएशन मध्ये थोड्यासाठी परीक्षेमध्ये थोडस हे झाले, नाहीतर अनेक मॅच मध्ये आपण त्यांना नक्कीच पाहतो. मेहनत भरपूर आहे त्यांची. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते देखील एक मोठे नामवंत पंच असतील. ते नामवंत पंच पण आहेतच. आणि महत्त्वाचं म्हणजे मला एक सांगायचं आहे डॉन सरांबद्दल की डॉन सरांनी आमच्या लालबाग परळमध्ये जे आत्ताचे क्रिकेटपटू आहेत
ते त्यांच्याकडे बघून शिकलेले आहेत. चेंदवन म्हणा, लारा म्हणा, त्याच्यानंतर बुमरो बुमरो. हे बंधू देखील त्यांच्याकडून शिकून गेले याच्या त्यांच्या पट्ट्याखाली. हाताखाली. हा. कारण मुंबईची पंढरी आहे, क्रिकेटची पंढरी आहे. त्या पंढरीमध्ये अनेक खेळाडू खेळतात. आपण जाऊया धावसंख्या आपण नक्की सांगतो. आपण 36 धावा झाल्यात. 36 धावा झालेल्या, 2 बाद झालेले आम्ही आहेत. बरेच वेळ भेटतो कारण की अनेक 2 वर्षापूर्वी पनवेलला भेटलो होतो. त्याच्यानंतर सँडी हा म्हणजे अशा नामवंत खेळाडू त्यांना बघून घडलेले आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहताय शिवडीचा वंडर बॉय हरदीन फरदीन हा देखील सध्या तरी मुंबईचं नाव एका उच्च पथलावर घेऊन चाललाय. ते मुंबईचं क्रिकेट मधला समीर दादा खूप वेगळा आहे. हो, कारण की आपण मी पनवेल नगरीमध्ये राहतो, रायगडमध्ये राहतो. तिथे तुम्हाला खुले मैदान भेटतात. पण मुंबईमध्ये ना तुम्हाला गल्ल्या गल्ल्या कुठे भेटतील ना तिथे खेळण्याची संधी आहे. हा म्हणजे ऍक्च्युली मुंबईमध्ये क्रिकेट हे जगण्याचं साधन आहे. तुम्ही आता बघत असाल की लहान मुलं जरी मोबाईलचा यूज करत असतील पण क्रिकेट हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्हाला लहान मुलं पण मुंबईमध्ये गल्लोगल्ली क्रिकेट खेळताना दिसतील. नागेशजी वेडे आहेत त्या क्रिकेट प्रेमी आहेत. त्याच्यामुळे मुंबईचा नादच करायचा नाही. कारण मुंबईमध्ये हे सर्वांची ते चौकामध्ये बिल्डिंगच्या खाली जसा कोणी कामातून आला बॅग टाकली तुझं अंडर क्रिकेट प्लास्टिक बॉल खेळायला गेला. सध्या प्लास्टिक बॉल भरपूर चर्चेमध्ये आहे हो चर्चेत आहे. मुंबईमध्ये. नक्कीच. आणि मी फक्त मुंबईमध्येच नाही, मी पनवेलचं पण म्हणतो की पनवेलचंही क्रिकेट खूप छान आहे. कारण आम्ही सामने बघतो युट्यूबवर. सध्या रायगडचं क्रिकेट हो. सर्वात मोठं क्रिकेट आहे. चला मिलिंद येतो गोलंदाजी षटक क्रमांक. इथे मात्र 6वा षटक क्रमांक घेऊन येतोय मिलिंद येतोय. नक्कीच आज माझं देखील भाग्य आहे कारण की समीर दादा माझ्याशी जुळलाय. कारण की समीर दादाला मी स्टेजला प्रोग्राम असताना आम्ही बघायचो. जेव्हा सिस्मलला आम्ही भरपूर फेऱ्याचे ते बिल्डिंग सिस्मलमध्ये तिथे भरपूर असे प्रोग्राम्स व्हायचे गल्लोगल्लीतून मुंबईला. तेव्हा समीर दादा आणि तुमच्यासोबत एक अमित आणि सध्या तुम्ही आम्ही तेव्हा जे हसायचं होतं आणि समीर दादा विचारायचो की समीर दादा कुठे गायब झाला. पण तुझ्या माध्यमातून तुझ्या पोस्टर मधून तुझ्या खूप साऱ्या नाटकाचे आपण वगैरे आले. त्याच्यानंतर बरं वाटलं की समीर दादा एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर गेला. अमित म्हणा, संदीप भाकरे म्हणा, सनीभूषण मुणगेकर म्हणा, हा जो आमचा ग्रुप होता आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हा जो हसवण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करायचो लोकांना. आणि रेड्डी झाला गोलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र मिलिंद पण नागेशजी हेच कार्यक्रम करत असताना आम्ही क्रिकेट ही गोष्ट कधीच विसरलो नाही. आम्ही क्रिकेट आम्हाला जेव्हाही आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आमचं कामगार मैदान आहे तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. संचित म्हणा, म्हणजे इतर बरेच असे लालबाग परळमधले खेळाडू आहेत, कलावंत खेळाडू आहेत. त्यांना ऑन साईडला खेळायचं होतं आणि आता मात्र सर सांगतात ते व्हाईट बॉल इथं मात्र गोष्टींकित केल्या. ह्या आठवणी आपण जाग्या करतोय कारण की आणि नक्कीच आपण थोडं समीर दादामुळे थोडेसे मुंबईच्या क्रिकेटच्या म्हणा किंवा जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. आता थोडंसं फॅमिली आल्या, थोडंसं कष्ट करणं भाग पडतंय. त्याच्यामुळे थोडंसं आता काय मित्रपरिवार थोडंसं लांब जातोय. परंतु आठवणी कायम असतात माणसाच्या. त्या आठवणी जपल्या पाहिजे कायम. पुढे एकदा सज्ज झाला गोलंदाज. अजून एक खरा बॉल पाहायला भेटला. याच्या अगोदर 4 बॉलरने अवांतर धाव हैदोस मांडला होता. आता मात्र कुठेतरी स्पेस देखील कमी पाहायला भेटतोय. सहावी ओव्हर चालल्याने 38 धावा. इथं मात्र कुठेतरी कमबॅक करणे गणेश जाधव सारखा अजून फलंदाज पाठी आहे. त्याच्यामुळे नक्कीच मजा येणार आहे मॅच मध्ये. ओ यावेळी चांगला बॉल. थोडासा विचार केला गणेश जाधवला पाठी थांबवलं म्हणजे बॅट्समन खूप सारे आहेत असं वाटलं जात आहे. कारण की ज्या अगोदर उज्ज्वल सरांनी आल्या दुसऱ्या बॉलवर जो अटॅक केला होता त्याच्यानंतर उज्ज्वल सरांना देखील शांत करण्यात आला. होल्ड ऑफ केला कव्हरच्या दिशेने. तर मात्र क्षेत्ररक्षक फोर्स लावला. 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली. दुसरी धाव इथं मात्र वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावाने धावसंख्या धाव फलकावर जाऊन वधारली आहे. 40 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात.
हो यावेळेस कटच्या दिशेमध्ये संधी निर्माण झाली होती पॉइंटच्या दिशेने. बॉल आता मात्र संधी निर्माण अजून एक झाली होती आणि इथं मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट केले जात आहेत आणि धावसंख्या धाव फलकावर 42. नक्कीच. आणि समीर आता जुन्या आठवणी उजाळा गेला की तुझे जेव्हा मी कार्यक्रम बघत असताना आपण बरेच कार्यक्रम देखील पाहिले आहेत. हो नक्कीच. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा एक मित्र आहे सागर डोके, तोही आमच्याबरोबर असायचा आणि आज तोही या सामन्यासाठी आज इथे उभा आहे. बरेचसे मित्र आहेत आपले, महेश चेटामे म्हणा, अविनाश म्हणा, हे सगळेच या सामन्यासाठी आज इथे आलेले आहेत. खरं सर्वांचं आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेनिमित्त धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचली आहे. 43 धावा धावफलकावर जाऊन लागलेत. आणि इथे मात्र गुलाबचा रेडी झालाय. मिलीची अजून ओव्हर संपली नाही, वाईट जास्त टाकलेत त्याच्यामुळे थोडीशी ओव्हर लांबवली आहे. संयमाचा खेळ चाललाय. आता मात्र मोठ्या फटक्यापासून लांब ठेवल्या 1-1 धावांवर इथं मात्र भर केली जाते आणि धावसंख्या धावफलकावर मिलिंद शिरोळे यांचं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या, मराठा शिलेदार या संघाची धावसंख्या झालेली आहे 44. 2 गडी बाद आणि 6 षटकांची समाप्ती. आणि आता 7वं षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. नीरज येतोय. मोठ्या फटक्याची गरज आहे. आता थांबून फायदा नाही आहे, कारण की जवळजवळ 6 ओव्हरचा खेळ संपला. येणाऱ्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 44 जाऊन पोचल्यात. धावा करणं खूप गरजेचं असेल. आता संघर्ष करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच नागेशजी, कारण मला वाटतं की उज्ज्वल सर यांनी जो षटकार मारला होता त्यानंतर आपल्याला चौकार आणि षटकार पाहायला मिळालेला नाहीये या सामन्यात. तर आता पाहूया काय करतात हे दोघं आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवण्यासाठी. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नीरज आला. नक्कीच थोडंसं थांबलं होतं. ज्या अगोदर आगीचे निकारे फेकले जात होते, आता मात्र ते थोडं शांत झालेत. गोलंदाज आता मात्र नीरज गोलंदाजी मारून तयार झाला. षटक क्रमांक वैयक्तिक 2रा घेऊन येतोय. वेगाचा बॉल फुल टॉस होता, तिथे मात्र 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. क्षेत्राशी तिथे लागलाय आणि तिथे मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे, ते म्हणजे 46 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. नीरज आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला भेटल्या. ध्येयासाठी अथोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड्या म्हटलं ते चालेल, कारण की वेडे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक ते इतिहास वाचतात. हे तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाजी करावी लागणार आहे, फलंदाजी देखील करावी लागणार आहे. यावेळेस भन्नाट यॉर्कर पाहायला भेटला. सुंदर असा यॉर्कर नीरज याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय आपल्याला. समीर दादा धावा खूप कमी झाल्यात, कारण की ज्या गोलंदाजा अटॅक तुम्ही पाहिलात भन्नाट अटॅक होता, त्याच्यामुळे आता मात्र धावा करणं गरजेचं आहे, कारण की 10 ओव्हरची मॅच फक्त 47 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच, कारण याचं श्रेय आपण देऊ शकतो आपले जे या टीमचे, या संघाचे जे कर्णधार आहेत सागर कारंडे यांना. कारण गोलंदाजी कशी कोणाला द्यायची ती योजना त्यांनी आखलेली आहे. नक्कीच. अजून एक वेग जसं फलंदाजासाठी मगाचा 1 ओव्हर फक्त मिलिंदची जराशी धोक्यापासून वाचली होती. आता फलंदाज म्हणतात पुन्हा एकदा फायरिंग चालू झाली. मी तर म्हणतो की यांच्याकडे राजधानी एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन अशी गोलंदाजी सुरू आहे. आता जनशताब्दी पण आपण वापरूया, आता ती देखील अजून बाकी असेल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, बॅट उचलायलाच देत नाहीयेत ना, काय गोलंदाजी चालल्या.
आणि थोडंसं स्वतःपासून रक्षण देखील केलं जात आहे. उज्ज्वल सर अजूनपर्यंत 12 बॉल फेस केले उज्ज्वल सरांनी आणि 12 धावा बनवल्यात. सुशांत बणे 7 बॉल फेस केल्या आणि फक्त 4 धावांवर खेळतोय. एरवी मी सुशांत बनेला पाहिले त्याची खेळी फास्ट असते, पण आज तो खूप चांगला फटका आहे, अफलातून फटका आहे, संधी हातामध्ये आहे आणि अजून एक विकेटचा पतन होताना पाहायला भेटला. स्टायलिश खेळाडू आणि सुशांत हा बाद झालेला आहे. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण तो असफल झालेला आहे. रिप्लाय मध्ये बघा. चला मैदानामध्ये त्या फलंदाजी आपण वाट बघत होतो तो आता मात्र मैदानाच्या दिशेने उतरताना पाहायला भेटतोय. जाण्या सायन कोलीवाडा या परिसरामध्ये वैयक्तिक आपल्या नावाची दबदबा सोडलाय. ज्यांनी कमी वयामध्ये घरची जबाबदारी 18 वर्षात तो बीएमसीच्या नेतृत्वाखाली लागला. त्याच्यानंतर ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव अर्थात चार्ली मैदानाच्या आत आला. नक्कीच शुभकार्याची सुरुवात गणेश गणपती बाप्पा या नावाने होते. आता पाहूया आपल्याला खूप धावा पाहिजे, तर सुरुवात होते की नाही आपण बघूया. चार्ली उर्फ चार्ली गणेश खूप सुंदर असा फलंदाज आहे, नामवंत फलंदाज आहे. माणूस एवढ्या टेक्निकला चार्ली नाव का पडलं असेल याचा कोड मी अजून देखील सोडतोय. चार्ली म्हणजे माहितीच असेल तुम्हाला, अख्ख्या जगाला ज्याने हसवलं तो चार्ली. आणि अख्ख्या आपल्या कलावंत जी लीग चालू आहे क्रिकेट लीग, त्या प्रत्येक लीगमध्ये वेड केलेलं आहे त्याने. सध्या तरी मोठे मोठे शो करतोय. बांगरे सरांसोबत देखील हा पट्टा अनेक वेळा त्यांच्या तालमीत शिकला, त्याच्यामुळे नक्कीच त्याला देखील आपण बॅटिंग करावी लागेल. आता धावसंख्या धावफलकर फक्त 48 जण पोचलेत आणि इथं वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. ओ कट करायचा होता. गणेश देखील त्याच्या समोर फिक्का आहे. आता सर्वच एक्सप्रेस धावतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅट उचलायला संधी मिळत नाहीये आणि पट्ट्याने हेल्मेट देखील घातला नाहीये. थोडंसं हेल्मेट देखील घाला कारण की वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. षटक क्रमांक इथे मात्र 7 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील. एका बाजूला MS मराठा सिलेदार आणि वीर मराठा या दोन्ही संघांच्या मॅच आपण नक्कीच पाहता. जर्सी क्रमांक 23 उज्ज्वल सर आणि दुसऱ्या बाजूला गणेश जाधव पाहतोय. धावा बनणे गरजेचं आता. अभी नाही तो कभी नाही. वेळ गेल्यानंतर ती वेळ पुन्हा येत नाहीये, संधी निर्माण करावी लागणार आहे. नक्कीच, आणि ही वेळ पुन्हा येऊच शकत नाही, कारण आता या वेळेचा फायदा घेतलाच पाहिजे मराठा शिलेदार यांनी. कारण संघाची धावसंख्या झालेली आहे, 7 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि संघाची धावसंख्या आहे फक्त 48. तर मला असं वाटतं आता शेवटचे 3 षटक बाकी राहिलेले आहेत आणि संघाची धावसंख्या खूप कमी आहे. तर विजयासाठी खूप जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभं करणं खूप गरजेचं आहे नागेशजी. समीर दादा असं मी आता कोडं सोडवतो की आता गोलंदाज जेवढे भारी तर बॅट्समन का नसतील त्यांच्याकडे. बॅट्समन पण तेवढेच भारी असतील, त्यामुळे धावा करणं गरजेचं आहे नक्कीच. आणि उज्ज्वल सर आणि आता चार्ली आलेला आहे. पाहूया, नक्कीच चार्ली काहीतरी करेल मला असं वाटतं, कारण तो अनुभव त्याच्याकडे आहे. नक्कीच मॅच भरपूर लेदर देखील खेळलाय, चांगला स्कोर त्यांनी बनवलाय. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेट सध्या तरी RPL रत्नागिरी जिल्हा प्रीमियर झाली, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स गणेश सर राहिला, त्यामुळेच धावसंख्या त्याच्या आशा असतील बनवण्याच्या. नक्कीच आम्ही पुण्यात खेळत होतो तेव्हा पुण्यात माझ्या टीममध्ये चार्ली होता आणि चार्लीचा परफॉर्मन्स खूप चांगला होता. आणि बघूया आता चार्ली काय करतो आपल्या संघासाठी. त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे आता चौकार आणि षटकार. बघूया. नक्कीच स्ट्राईकची गरज आहे. मिलिंद सरांची बॉलिंग आपण नक्कीच पाहिला. थोडेसे मागणे देखील जर व्हाईट बॉलचा समय पाहायला मिळाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक्सप्रेस धाव मैदानाच्या आत मी पाहिला. आता मात्र नवीन गोलंदाज अजय गोलंदाजी मारत दाखल झाला.
तुम्ही सगळे रेल्वेवाले पकडून आणलेत रे. हो यावेळेस कव्हरला क्षेत्रक्षेत्र मात्र तैनात झाला. एक धावी तर कमेंट केली. आता स्ट्राईक आता गणेशला ठेवल्या. नागेशजी मला गमतीची गोष्ट म्हणावी अशी वाटतं. मला असं वाटतं ही जी आता क्षेत्ररक्षक जी आपली टीम आहे ती मला असं वाटतं ही कलावंतांची टीम नाही, ही रेल्वेची टीम आहे. नाही, नक्की डाऊट येतात त्याच्यावर. नक्कीच ना. मगाशी ते सांगितलं ना मी, जेव्हा आपण कलाकाराची जी भूमिका पाहिली त्याच्यामध्ये मात्र ज्या वेगांवर आणि ते गोलंदाजी करतायत असं वाटलं कुठेतरी व्यवसाय खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत. ओ संयमेचा खेळ अजून थांबवला. एक धावी तर मात्र कंप्लीट केल्या. सिंगल डबलला रोटेट करणं गरजेचं आणि आता मात्र बराच उशीर झाला. जवळजवळ स्लॉग ओव्हरची सुरुवात होईल. 8वी ओव्हर मैदानामध्ये चालल्या आणि धावा बांधल्या नाही आहेत. एक एक धावाने सुरुवात करतायत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. सनीकडून अपेक्षा होत्या त्या सनीने मात्र पूर्ण केल्या नाहीये. गोलंदाज अजय चोपडे मध्ये दाखल झाला. ओ यावेळेस बॉल सोडून टाकला वाईट स्वरूपात. तिथं बॉल पाहायला भेटतं. अजून एक धाव संख्या धाव फलकावर जर वधारली आहे. खूप चांगली मजबूत टीम आहे. समीर दादा जसं मगाशी उल्लेख केला समीर दादाने की मला जवळजवळ रेल्वेचीच टीम वाटते काय. बघा ना यष्टीरक्षक बघा, त्याच्यानंतर फलंदाज बघा, क्षेत्ररक्षक बघा, सागर दादाने बनवले. अजून एक चांगला बॉल, अजून चांगला बॉल. ए हिरे कुठे शोधलेत, कुठे खाणीमधून भेटलेत की काय. नक्कीच ही एक खाण आहे आणि मी म्हणेन की निघाली कलाकारांची एक्सप्रेस अशी गोलंदाजी. सागर दादा आता नक्कीच बनसेल. ते सागर दादाला प्लेअर नशिबाने भेटले आहेत की शोधले आहेत अजून अद्याप कळलं नाही आम्हाला. ते बघा थोडवत आहेत. ही आज थोडीशी गंमत जम्मत देखील सागर दादा नक्की सांगतायत. पुढून खेळायच्या मात्र संधी निर्माण झाली. अजून एक धाव संख्या धावफलकावर लागते आणि मगाशी सागर दादा रिॲक्शन देखील पाहिलात की थोडेसे खुश देखील आहेत कारण की हे नशिबांच्याच नशिबात लिहिलेल्याच असं योग्य. नक्कीच नक्कीच सागरदादाबद्दल पण म्हणावं असं वाटतं की कर्णधार म्हणून सागरदादा हा योग्य आहे. कारण सागरदादा ही शाळेत असताना ही त्यांनी खूप तो क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याचा अनुभव आज आपल्याला इथे या मैदानावर आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय दर्जेदार असा. दादांचं पत्र सागर दादाचं आपण नेहमीच टीव्हीवर पाहत होतो, परंतु आज मैदानामध्ये तो माणूस एखाद्याला हसवतो, कधी रडवतो, पण आज मैदानात तो स्वतःच एन्जॉय करतोय. हो ह्यासाठीच हा फलंदाज ओळखला जातो. स्वतःची कौशलता आणि आत्मीयता ह्याला का म्हटलं जातं. एक वेगळीपणा पाहायला भेटलाय. ना ताकदीवर ना जोरावर ह्यांनी कल्पकता फटका दिलाय. फक्त आपल्या टायमिंगवर आणि बॉल सरळ फेकून टाकलाय फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा. डीजे एक्सपेरिमेंट नक्कीच केलेला आहे एक्सपेरिमेंट. आणि मी मगाशीच म्हणालो होतो की आपल्याला चार्ली याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच जर नादखुळा चौकार पाहायला मिळेल आणि हा नादखुळा चौकार एक्सपेरिमेंटली जो त्यांनी चौकार मिळवलेला आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 56. 3 गडी बाद. समीर दादा आता मगाशी मला पडलेलं कोड आता कुठेतरी ठरत आहे. गणेशला का पाठी थांबवलं होतं. ज्या अगोदर सलामीचा जोडी फलंदाज बाद झाली होती श्रेणी, त्याच्यानंतर जर गणेशला रिॲक्ट केलं तर धावा नक्कीच. एखादा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र नाही की धावा 4 आणि 6नेच बनत नाही, तर सिंगल डबलने देखील बघतात. यावेळेस बघा ना ताकदीचा वापर केला नाही, फक्त टायमिंगचा वापर केला. हा देखील खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच मगाशीच मी म्हणालो की गणेश आलेला आहे आणि गणेश या नावाने जी सुरुवात होते ती चांगल्या कार्याची आणि जी सुरुवात झालेली आहे धावांसाठी. कल्पकता शॉट पाहायला भेटला. थोडासा इंजर्ड झाला. मॅक्सवेल आपण पाहिला ज्यांनी हा कार केला पायावर लागून सुद्धा त्यांनी तो वर्ल्ड कपचा खेळ आणि काय क्षण पारी खेळला होता. मॅक्सवेल आठवावे लागेल. जर्सी क्रमांक 10 सागर दादा. संघाची धावसंख्या झालेली आहे 57. 3 गडी बाद आणि 8वं षटक संपलेलं आहे. रंगकर्मी क्रिकेट लीग 2026 जर आपण पाहाल तर 8 षटकांचा हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. मराठा शिलेदार धावसंख्या 57. 3 गडी बाद आणि खऱ्या अर्थानं मंगेश सांगळे फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय मंगेशजी सांगळे साहेब यांच्या पुढाकारानं हे रंगकर्मींचे क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. मगाशी आपण म्हणाला होतात की चार्लीची नजर तितकीच तीक्ष्ण आहे.
चार्ली टेनिस क्रिकेटचे सामने देखील जबरदस्त खेळतो. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो कुठेही सामने असू देत त्यांच्या टीमचे, मग रत्नागिरीला असू देत, चिपळूणला असू देत, खेडला असू देत, तो सामने खेळण्यासाठी त्या ठिकाणी जातो. सुशील दादा ह्या व्यक्तीकडे मी त्याचा वारंवार उल्लेख का करतो, कारण की जेव्हा सुशील दादा जेव्हा त्याच्या घरची थोडीशी परिस्थिती बिकट होती, त्याच्यानंतर त्यांनी कमी वयामध्ये आपल्या फॅमिलीला तारला, 2-3 बहिणीचे लग्न केले, त्याच्यानंतर एकट्यावर हिमतीने उभा राहिला आणि ह्या प्लेअरचे कष्ट मी जवळून पाहिले. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख मी वारंवार काय करतो. 18 वर्षातच त्याच्यावर जबाबदारी आला. त्याच्यानंतर तो बँजोपासून सुरुवात केली त्याने. त्याच्यानंतर बहिणींची लग्न, वडिलांचं निधन, त्याच्यानंतर तो न खचता स्वतःवर तो उभा राहिला एका पायावर. आणि आता मात्र लग्न झाल्यानंतर सुद्धा तो आज अवधूत गुप्तेसारखा मोठमोठा शो घराच्या बाहेर जातो. त्याच्यानंतर अनेकांचे टोमणे किंवा अनेकांचे बोलणं त्याला सहन करावे लागतात, परंतु हा पट्ट्या असा आहे ना, कुणाच्या देखील बोलण्यावर जात नाही आहे. स्वतःचा मार्ग तिने स्वतः निर्माण केला आहे. अशा फलंदाज देखील असणं गरजेचं, असा व्यक्तिमत्व असणं देखील या समाजामध्ये गरजेचं आहे. नाही, बरोबर बोललास नागेश. कारण चार्ली हे कलाकार आपल्याला पडद्यामागे दिसतात, परंतु आज आपल्याला जर पाहायला गेलं तर रंगकर्मी क्रिकेट लीगच्या माध्यमातून ही सर्व मंडळी ह्या मैदानामध्ये 2 दिवस सलग खेळणार आहेत. आणि सन्मान्य मंगेशजी सांगळे साहेब यांच्या पुढाकारानं, शीतल कल्लापुरे असतील, आपले संचित यादव यांच्या आयोजनातून हे सुंदरसे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण हे सामने पाहत आहोत. अजून तर मॅचला सुरुवात स्ट्राईकवर आपण गणेशला पाहतोय. 8 ओव्हर झाल्यात, करावे लागेल, मेहनत घेणं गरजेचं आहे. हो, चांगला बॉल टप्पा पडून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि अजून एक बॉल डॉट पाहायला भेटला. मयुरेश गुजर गोलंदाज मात्र रेडी झाला. षटक क्रमांक 8चा खेळ चालला. हो, पुढे येऊन कट केला कव्हरच्या दिशेने. सागर दादा पडतायत, झडतायत, लढतायत, हे करणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी मेहनत घेतली जाते. आणि खरोखर सागर दादाचं कौतुक करावं असं वाटतं, कारण हे जे बॉलर्स त्यांनी निवडलेले आहेत आणि जी स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवली आहे अगदी त्यावर खरे उतरलेले आहेत हे गोलंदाज. आणि स्वतः देखील जीव झोकून त्या सामन्यामध्ये आपली कामगिरी बजावतो आहे सागर कारंडे दादा. चला, हवा येऊद्याच्या माध्यमातून आपण आपले पोस्टमन मामांच्या माध्यमातून अनेक पत्र दादाने वाचलेले आहेत. मग ते सामाजिक विषय असतील, हसवता लोकांच्या डोळ्यातून पाणी आणणं ही कला देखील सागर दादाला उत्तम जमते. आज आपल्या ह्या टीमची तो कमान सांभाळतो आहे. पुढील चेंडू. हो, यावेळी स्लो ऑफ केला, बॉल वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील इथं मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावर जाऊन वधारतायत. धावसंख्या धावफलकावर 60 झाल्या. ज्या अगोदर धावा थांबल्या होत्या त्या आता मात्र सिंगल डबलने धावा बनल्या जात आहेत. थोडासा उशीर झाला का होईना, पण धावा बनतायत. पण काय, गणेश आल्यापासून धावगती थोडीशी वाढलेली आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं, इव्हन त्यांच्या खेम्यात जाऊन मी सांगितलं देखील होतं, गणेशला कदाचित तुम्ही जर वर उतरवलं किंवा त्याला पुढे आपण संधी दिलीत तर नक्कीच ही धावसंख्या वाढू शकते. आमचे कांचन दादा देखील त्या ठिकाणी आहेत, आपली स्ट्रॅटेजी ठरवतायत, आपल्या खेळाडूंना कसं वापरायचं हे देखील त्यांना अतिशय ज्ञात आहे. मॅच संपली नाहीये. हो, वासून घुटना टेक तमाशात एक संधी निर्माण झाल्या आणि बॉल इथे मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्येच पाहायला भेटला. आता आक्रमक पाहायला भेटला. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये नक्कीच आता धावा बनवण्याचं काम दोन्ही फलंदाज मैदानामध्ये करतायत. 62 धावा धावफलकावर, अजून 2 बॉल बाकी आहे स्पेल मधले. या ठिकाणी हा पुढचा चेंडू मयुरेश. सामना करतील ऋषी. सुरेख अशी गोलंदाजी, एक उत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू आहे मयुरेश.
कारण त्याची बॅटिंग जर पाहिली तर अक्षरशः एक प्रोफेशनल खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण. फुलटॉस चेंडू तितका जोरदार टोलावलाय, चेंडू जातोय सीमा रेषे पार, खणखणीत षटकार. ऋषी बडोदिया याच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळतोय. फटक्यात होता वजन आणि धावा आल्यात अर्धा डझन. आता धावांचा की वाढलाय, आता धावांचा वेग वाढलाय. दोन्ही फलंदाज आता मध्ये भरदार मध्ये आल्यात. जसा गणेशनी त्याला सांगितलंय, कानपत्री दिलाय, धावा बनवणं गरजेचं आहे. नाही, नागेश बरोबर आहे. मागासपासून धाव गती काहीशी सौम्य गतीची होती, पण फुलटॉस चेंडू, देखा मौका मारा छक्का अशा पद्धतीचं हा फुलटॉस चेंडू घालवलाय सीमारेषे पार. धावा आल्या 6 आणि धावसंख्या धाव फलकावर 68 धावसंख्या धाव फलकावर. शेवटची 1 ओव्हर बाकी आणि एका ओव्हरमध्ये गणेश, नक्कीच आपण या ठिकाणी आमचे जे मित्र थांबलेले आहेत त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. HM प्रोडक्शन्सचे श्याम म्हात्रे, निनाद म्हात्रे, चिन्मय, त्याचसोबत GTC लाईव्हचे जल्पेश भोईर, सुशील पाटील, DJ प्रभास, विलास तांबे यांचं देखील आपण कौतुक करूयात. कारण दिवसभर ही मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मदत करत आहेत. आणि नागेश हा देखील माझ्यासोबत कॉमेंट्री करण्यासाठी सहसमालोचक म्हणून आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर हा पुढील चेंडू पाहूयात आपण. आणि सुरेख असा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. सर बॉलर नेम सांगाल तर बरं होईल. मयुरेश, नाव काय बॉलर नेम? अजय, गोलंदाज आहेत अजय. एकच धावा काढले, त्याच्यामुळे धावसंख्या धाव फलकावर 69 झाले. हो लोफ केला बॉलला, यावेळीस परफेक्ट टायमिंग निघाला. कनेक्ट द बॅट पाहायला भेटल्या आणि बॉल सरळ फेकून टाकलाय. कौकर्णाच्या डोक्यावरून येतोय लांब 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 षटकार. काहीशी धावगती या ठिकाणी वाढताना पाहतोय आपण. हे षटकार ऋषीच्या बॅट मधून खणखणीत निघालेत आणि 75 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. पाहूयात या आणखीन 4 चेंडूवर काय करतायत ऋषी. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग ऋषीच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. हो, आता वेग चांगला, वेग चांगला. कम बॅक करणं जाणतो हा गोलंदाज. एक बॉल जरी रडार मध्ये होता, आता मात्र शरीरापासून लांब ठेवलाय आणि धावसंख्या धाव फलकावर 75 जाऊन पोचल्या. जी धावा थांबल्या होत्या ते मात्र वाढवल्यात. हो, लॉफ केला बॉलला आणि बॉल सरळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय 6 धावा. यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है. फटका चांगला, अफलातून टायमिंग निघाली. 81 धावा धाव फलकावरून पोचल्यात. हा फलंदाज आता बहरीमध्ये आला. हो, चांगला फटका, चांगला फटका येतोय आणि 1 धावी तर मात्र कंप्लीट केली जाते. ऋषी बदल केवळ 1 धाव मिळते आणि आता शेवटचे, मला वाटतं शेवटचा चेंडू उरलाय. सामना करतील चार्ली. शेवटचा स्ट्राईक आता मात्र गणेश असणार आहे. एखादा मोठा फटका येणार का या बॉलवर. हो, चांगला बॉल इथे मात्र पाहायला भेटलाय. 10 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोचले आहेत 82 आणि 83 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे वीर मराठा संघाला. धन्यवाद, तुम्ही आम्हाला संधी दिल्या त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानेन आणि मी या स्पर्धेतून थोडीशी रसा घेतो. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. फार सुंदर समालोचन. जरा नागेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नागेश खास पनवेलहून आलाय. अच्छा, तू जॉबला इकडे पण राहायला पनवेलला आहेस ना. खूप खूप धन्यवाद. चला तर 10 षटकं संपलेली आहेत आणि मराठा शिलेदार या संघाच्या धावा, ही धाव संख्या 82, 3 गडी बाद धाव फलकावर लागलेल्या आहेत.
सागर सर जरा एक चालेल ठीक आहे चालेल. चला तर मराठा शिलेदार संघ 10 षटकांमध्ये 82 धावा केलेल्या आहेत, 3 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 83 धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. कांचन दादा, मला वाटतं आपल्याला 70च्या आत यांना रोखायचं आहे. आजच्या ह्या दिवसातील दुसरा सामना आहे मराठा शिलेदारचा. मराठा शिलेदार संघ सज्ज, पण जरा रोलर मारायचं दादा पटकन. मंगेश सांगळे फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचसोबत स्पेस रिअल्टर्स असतील, 3 स्टार्स असतील, वृक्षसेवा असेल, आवा लाईफ स्पेसेस, स्क्रीन फ्लॅट्स, त्याचसोबत क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्राम, या सर्वांच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं आहे या रंगकर्मी क्रिकेट लीगला. आणि खरोखर शीतल कल्लापुरेजी आणि त्याचसोबत आमचे मित्र संचित यादव यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारी ही लीग, रंगकर्मी क्रिकेट लीग, विनंती करेन जरा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. ग्राउंड कमिटीकडून एक निरोप आलाय, लवकरात लवकर आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. प्रभू सर, जरा संपर्क साधायचा आहे. प्रभू सर, संचित भाई कुठे असेल जरा संपर्क साध, जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. चला, जिंकण्यासाठी 83 धावांचं हे टार्गेट, हे लक्ष्य मराठा वॉरियर्स संघाकडून. पाहूयात फलंदाजीला कोण येत आहेत, कारण उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हॅलो हॅलो, मी रंगकर्मी प्रमुख आयोजक आहेत या क्रिकेट सामन्याचे, या क्रिकेट लीगचे, माननीय श्री मंगेश सांगळेजी, आणि त्यांना साथ लाभलेली आहे आपले संचित यादव आणि
आपल्या शीतलताई यांच्या माध्यमातून हा 2 दिवसाचा जो क्रिकेट महोत्सव आहे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. उद्या आहे आपली मॅच. मी रात्री येतोय झोपायला येतोय घरी. मोठी गाडी आणली आपल्या रस्त्याचं लावायला मिळेल ना. आणि सकाळी लवकर निघणार आहे. तरी कुठून वरच्या काळेवाडीची तुम्ही. हा चालेल. अच्छा. हा. ओके. ठीक आहे चालेल. येतो. चल. हा ठीक आहे. चला लवकरात लवकर आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. बोल प्रतीक्षा. बोल ना. नाही ग मी उद्या येतोय. प्रफुल्ल विचार. अरे मी नाही आहे. मी आजचा दिवस पण निघेल. उद्या पण बाय. चला लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. पंचांना देखील विनंती करेन. बॅट्समन चला पटकन. मला वाटतं मिलिंद आणि सोबत कोण? नीरज. ओके थँक्यू. मिलिंद शिरोळे आणि नीरज. चला लवकरात लवकर आपल्याला सामना सुरू करायचा आहे. रंगकर्मी क्रिकेट लीग उद्या देखील सकाळी मला वाटतं 9 वाजल्यापासून हे सामने सुरू होणार आहेत. या रंगकर्मीच्या मॅचेसचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला हा सामना संपल्यानंतर कोणीही जायचं नाहीये. जेवणाची सोय केली गेलेली आहे. आपण सगळ्यांनी जेवूनच जायचं आहे. विनंती आहे जे खेळाडू आहेत किंवा इतर मित्रपरिवार या ठिकाणी जे उपस्थित आहेत आपण थांबायचं आहे. जेवूनच जायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते आहे. मिलिंद आणि नीरज ही सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅटर मिलिंद शिरोळे आणि नॉन स्ट्राईकला आहेत नीरज. बॉलर आदेश. बॉलर नेम आदेश. पहिल्या 3 ओव्हर्स पॉवर प्ले असणार आहे. त्यामुळे योग्य ते क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. नीरज. अरे भाई लक्ष नाही तुझं. सर्वेश झोपले. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. टार्गेट आहे 83 धावांचं.
बघूयात. जबरदस्त चीअर अप गोलंदाजासाठी. आदेश पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, निर्धाव असा चेंडू. आदेशचा जर रनअप पाहाल तुम्ही तर एखाद्या इंटरनॅशनल प्लेयरला देखील लाजवेल इतका मोठा रनअप आहे आणि तितकीच सुरेख गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नावाजलेला खेळाडू, नावाजलेला गोलंदाज आदेश. पुढील चेंडू सामना करतील मिलिंद. चला सुरुवात करायची आहे, जरा लवकरात लवकर सामने खेळवायचा आहे. काहीसा स्वैर असा मारा, चेंडू बाहेर गेलाय, वाईड लाईनच्या देखील बाहेर. पंचांचा इशारा, एक अवांतर धाव मिळते वाईडच्या रूपात. जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता. अवांतर धावेने धावसंख्येचं खातं उघडलंय. मराठा वॉरियर्स सागर कारंडे दादा यांची ही टीम. मिलिंद सामना करतील आदेशचा. पुन्हा एकदा हा चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, त्यामुळे योग्य अंदाज बांधता आला नाही. निर्धाव चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आदेशच्या माध्यमातून. आणि कांचनदादाच्या या टीमला जर हा सामना या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल, तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसारच ही कामगिरी होते का ते आपण पाहूयात. पुढील चेंडू बायच्या रूपात. ह्या बाईज 4 अवांतर धाबा मिळत आहेत. काहीसा चेंडू खाली राहिला, त्यामुळे यष्टीरक्षकाला देखील त्याचा योग्य अंदाज बांधता आला नाही. 4 धावा मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी सुरू आहे. जर ह्या अशा अवांतर धावा मिळत राहिल्या तर हे आव्हान अगदी शक्य होऊन जाईल. आणि ह्या सामन्यात जर मराठा शिलेदार संघाला परतायचं असेल तर या ठिकाणी विकेट घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, ज्यामुळे एक अतिरिक्त दबाव समोरच्या टीमवर पडू शकतो. मराठा वॉरियर्स हा संघ त्यांचा पहिला सामना या स्पर्धेतील खेळतो आहे. पाहूयात पुढील चेंडू. आदेश सामना करतील मिलिंद शिरोळे. क्या बात आहे, जबरदस्त उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदेशच्या माध्यमातून. मगाशी चेंडू काहीसे खाली राहिले, आता जबरदस्त उसळी घेत बॅट्समनचा अंदाज तोडत विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा सामावतोय चेंडू. पुढील चेंडू काहीसा गतीमध्ये परिवर्तन केलंय. काय गोलंदाजी आहे. आदेशसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 5 चेंडू जर आपण पाहिलं, जर अवांतर धाबा काढून, तर हे चेंडू निर्धाव आहेत. एक चेंडू बायच्या स्वरूपात सीमारेषे पार गेला, त्यामुळे 4 धावा मिळाल्या. 1 वाईडच्या रूपात अवांतर धाव मिळाली. अन्यथा बॅट
च्या माध्यमातून एकही रन या ठिकाणी आलेला नाहीये. वडील चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे मिलिंद 6 चेंडू खेळून 0 धावांवर नाबाद. पण अवांतर धावांमुळे संघाची धावसंख्या बिनबाद 5. सुरेख अशी गोलंदाजी आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदेशसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदेशकडून. यानंतर पुढील षटक सुशांत बने. काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंग ऑनच्या दिशेनं हा क्षेत्ररक्षक सरकवलाय. त्याचसोबत डीप कव्हरच्या दिशेनं देखील आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाकीचे खेळाडू 38 सर्कलमध्ये. सुशांत सामना करतील. नीरज पहिला चेंडू. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतलेली होती, परंतु यष्टीरक्षक मात्र तो झेल घेऊ शकलेले नाहीयेत. ही एक मोठी चूक होते. कारण जर तुम्हाला समोरच्या टीमवर दबाव टाकायचा असेल तर विकेट घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि नीरज सारख्या खेळाडूची विकेट म्हटलं तर ते किती आपल्याला जड जाऊ शकतं हे आपल्याला पुढील सामन्यात, पुढील ह्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. सुरेख असा चेंडू सुशांत बने. सलग 2 चेंडू निर्धाव वृक्षसेवाच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू मागे एक झाड लावलं जाणार आहे. या रंगकर्मी क्रिकेट लीगच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव मिळाली आहे आणि केवळ अवांतर धावा मिळत आहेत. धाव संख्या 6. रिक्वायर्ड रन रेट 9.06. 51 चेंडूंमध्ये 77 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल. क्या बात है. सुशांत बने जबरदस्त अशी गोलंदाजी. पहिल्या सामन्यात देखील सुशांतच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं. कुशल कोळी, जर तुमची किट बॅग सापडली असेल तर या जरा माझ्या बाजूला बसायला. कुशल कोळी सायनला पोचला पण असेल आता. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. सुशांत बने तितकीच धारदार गोलंदाजी दुसऱ्या षटकात देखील पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू सुशांतने टाकलेत, 5ही निर्धाव. केवळ 1 धाव लेगबायच्या स्वरूपात अवांतर मिळालेली आहे. समोरचे जे प्रेक्षक आहेत, विनंती करेन सगळ्यांनी जरा खाली बसायचं आहे. सगळ्यांनी जरा खाली बसायचं आहे. कंटाळलो नाही रे, थकलोय. जबरदस्त अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सुशांत बनेच्या माध्यमातून. निर्धाव असं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुशांत बने, क्या बात आहे.
निर्धाव षटक. जरा जोरदार टाळ्या मेडन ओव्हर साठी देखील व्हायला पाहिजेत. सुशांत साठी काहीस दडपण. आणि आत्ताच्या इनिंगचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. एकही धाव बॅटमधून आलेली नाहीये. केवळ अवांतर धावा आलेल्या आहेत. 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा. कुशल पंचांचा इशारा. वाईडच्या रूपात एक अवांतर धाव पुन्हा एकदा मिळते. आतापर्यंत 7 धावा जेवढ्या आल्या आहेत त्या सगळ्या एक्स्ट्राज मधून आलेल्या आहेत. अवांतर धावा आहेत. फलंदाजाच्या फळीतून अजून एकही असा चांगला फटका बघायला मिळालेला नाहीये. बघूया नीरज काय करतो. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आपले आदेश. नीरज सज्ज. मला वाटतं कांचन पगारेने काहीतरी स्ट्रॅटेजी बदललेली दिसते की पहिल्या मॅच मध्ये त्यांना जी गती सापडत नव्हती गोलंदाजांना ती गती सापडली आहे. आणि कांचन पगारे स्वतः मैदानात सज्ज आहेत आणि ते उभे आहेत बघतायत. नाशिकचा दरारा घेऊन ते गोलंदाजांवरती आपला अंकुश ठेवून आहेत. चांगलाच क्षेत्ररक्षण अद्वैत कडून. आणि हा कदाचित ओव्हरथ्रो गेला असता पण ठीक आहे. अद्वैत स्वतः म्हणतात सॉरी सॉरी सॉरी. ओके मान्य. कांचन पगारे तिथून हात उंचावून आपल्या क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करतायत. 2 धावा आल्यात. पहिल्या 2 धावा या बॅट्समनच्या फळीतून आलेल्या आहेत. बघू पुढच्या गेंद चेंडू. हो हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा. आदेश तू स्वतःला एक आदेश दे की मी हा पुढचा चेंडू लाईन मध्ये टाकेन. कारण काय जोश में होश खो बैठे हो. कांचन दादाच्या आदेशाचं पालन करायचंय. येस वेल बोल्ड. आदेश याने कांचन दादाचा आदेश हा आपल्या म्हणजे त्याने मान्य केलेला आहे आणि त्याने अचूक अशी गोलंदाजी केलेली आहे. नीरज हा हुकतोय अचूक. गोलंदाज कुठे सॉरी चेंडू कुठे पडतोय हे टिपण्यात तो चुकतोय. बघूया पुढील गेंद चेंडू घेऊन येतात. पुन्हा एक अतिरिक्त धावा. तर मला वाटतं कुशल जर ह्या अशा अतिरिक्त धावा येत गेल्या तर यांना बॅटिंग करायची काही गरजच पडणार नाहीये. बॅट दिली आहे कशाला. आरामात धावसंख्येपर्यंत टार्गेटपर्यंत पोहोचू शकतील. कारण आतापर्यंत पाहिलंच तर 11 धावा 11 धावांमधील केवळ 2 धावा या बॅटमधून आल्यात. बाकीच्या 9 धावा या अतिरिक्त आल्यात. हो ते बॅट्समनची चुकी नाही गोलंदाजाची चुकी आहे. नो बॉल. पहिल्यांदा
सामन्यामध्ये एक नो बॉल बघायला मिळालेला आहे. आणि सर मला वाटतं हे फ्री हिट असेल. आणि पंचांनी एक फ्री हिट डिक्लेअर केलेला आहे. बघूया आता नीरजच्या फळीतून हा षटकार की चौकार. हो चांगली गती पकडली आदेशने. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दोघांच्या माध्यमातून. आदेश असेल सुशांत असेल काहीसं बांधून ठेवलंय. आतापर्यंत 16 चेंडू झालेत, केवळ एक चेंडू बॅटला लागलाय. बाकीचे चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये किंवा अवांतर धाबा मिळत आहेत. सुरेख अशी गोलंदाजी आदेश. असे मोठमोठे फटके आपल्याला स्टाईल बघायला मिळते, ऍक्शन बघायला मिळते की जणू काही चेंडू सीमारेषे पारच जाणार आहे. पण निर्धाव चेंडू आणि ह्या इनिंग मध्ये सर्वाधिक मला वाटतं झाडं लावली गेली झाली. हो आणि हे आत्तापर्यंत 9 चेंडू टाकलेले आहेत आदेशने आणि आदेश आता 10वा चेंडू टाकणार आहे. आदेशचा स्टॅमिना खूप आहे, तो 12 चेंडू पण टाकू शकतो. बघूया. छान सुंदर अशी गोलंदाजी आदेशकडून, पण त्याच्यात अतिरिक्त धावाही गेलेल्या आहेत. 5 अतिरिक्त धावा आल्या. 3 षटकानंतर धावसंख्या बिनबाद 12. मला वाटतं नीरज रिटायर्ड हर्ट होत आहेत. काहीसा चेंडू बॅटला नीटसे लागत नसल्यामुळे हा निर्णय घेतला असावा त्यांनी. नेक्स्ट बॅट्समन. कधी कधी होतं की लाईट्सचा पण इफेक्ट असतो की बॅट्समनने कदाचित त्याच्यात प्रॅक्टिस नाही केली तर साईट होणं फार डिफिकल्ट असतो. पण मला वाटत नाही, लाईट्स पण चांगल्या आहेत. इवन व्हाईट बॉल आहे आणि पाठी बॅकग्राऊंड काही असं डिस्टर्ब करणारं नाही आहे. हा गोलंदाजाचा इम्पॅक्ट आहे की तो बॉलिंगच चांगली टाकत होता. फक्त एक्स्ट्रा एफर्टमध्ये काही अतिरिक्त धावा गेल्यात. पण मला वाटत नाही कांचन पगारेंना काही टेन्शन असेल, कारण काय त्याने आटोक्यात सगळं चाललेलं आहे. करंट रन रेट 4च्या हिशोबाने आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट हा 10-14 असा गेलेला आहे. 10.14 पर्यंत पोहोचलेला आहे. बघू, मिलिंद शिरोळे पण 9 चेंडू खेळून 0 वरती आहेत. नाही, पुढील फलंदाजाचं नाव जरा सांगितलं तर बरं होईल. नीरज. बॅट्समन नेम. बॅट्समन कोण आहेत जरा सांगाल का सागर दादा? सूरज निकम. चला, सूरज आणि सामना करतील सुशांत बने. सुरेख असं पहिलं षटक टाकलं होतं. निर्धाव षटक होतं, केवळ एक धाव आली होती लेग बायच्या स्वरूपात अवांतर. चला, सामना करतील सूरज. अच्छा, मिलिंद. ओके, थँक्यू. 9 चेंडू आतापर्यंत मिलिंद खेळलाय, पण एकही धाव घेता आलेली नाहीये मिलिंदला. हा पहिला चेंडू बॅटला लागलाय मिलिंदच्या आणि लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू फील्ड होते. एक धाव मिळते. हा बॉलिंग इम्पॅक्ट आहे. हा बॉलिंग इम्पॅक्ट आहे मराठा शिलेदारचा. ते अचूक गोलंदाजी करतात. पहिल्या सामन्यात ज्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करतात.
छान असा प्लेसमेंट केलेला आहे. बॅट्समन सूरज रिकामे यांना कळलंय की शॉट्स लागत नाहीत, तर आपण प्लेसिंग करून एक एक रन करून आपण स्कोर जोडूया. त्याच्यासाठीच त्यांना रिटायर्ड हट करून मला वाटतं सूरज रिकामेला फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे. हा एक चांगला निर्णय असू शकेल, हे पुढे कळेल आपल्याला. पुन्हा एकदा हा कव्हर्सच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात हुकलेला आहे हा शॉट. मिलिंद शिरोळे वारंवार त्याची प्रॅक्टिस करतायत, पण चला मिलिंद बघूया काय करतायत. सुरेख अशी गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. मिलिंद शिरोळे खूपच वृक्षप्रेमी आहेत. त्यांनी आता बॅटिंगच्या दिशेने वसाच घेतलाय की माझ्याच हातून मी 10-12 तरी वृक्ष लावेन. आणि मला वाटतं 12 बॉल 1 रन म्हणजे 11 वृक्ष हे आपल्या मिलिंदच्या हातून लागणार आहेत. तर वृक्षसेवाचे आता झाडांची संख्या ही वाढत चाललेली आहे. आणि वृक्षसेवावाल्यांनी देखील निर्णय घेतलाय की मिलिंद शिरोळेला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवणार आहेत. 11 चेंडू निर्धाव आणि रिटायर्ड हट होऊन पुन्हा एकदा तंबूत परततायत मिलिंद शिरोळे. हा चांगला उपक्रम आहे वृक्षसेवाचा. मला वाटतं मंगेश सांगळेशी यांनी आणि संचित यादव, शीतल कलापुरे म्हणजे म्हणतो ना एक आगळेवेगळे क्रिकेटच्या मार्फत हा चला 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत, त्यामुळे रिटायर्ड हट देखील ओव्हर नंतर जोडणार, त्यामुळे होऊ शकत नाहीयेत. मला वाटतं मयुरेश एक तडाखेबाज म्हणजे जबरदस्त असा फलंदाज आहे. मयुरेशला पाचारण करण्यात आलं होतं मिलिंदला रिटायर्ड हट करून. आणि खास करून सागरदादांकडून सत्कार होणार आहे मिलिंद शिरोळे यांचा. आणि गाडी भरून त्यांच्या घरी सगळे वृक्ष पाठवले जाणार आहेत. वृक्षसेवा फाउंडेशन असेल, साई एलाइट आहे, नंतर स्पेस रिअल्टर्स आहेत, स्क्रीन फॅक्ट्स आहेत. आणि मनावर घेतलं मिलिंदने आणि 2 धावा आपल्या फळीतून आलेल्या आहेत, बॅटमधून आलेल्या आहेत. मिलिंद शिरोळे आता स्कोर झालेला आहे 3.5 ओव्हर्स, 16 रन्स 3.5 ओव्हर्स. हा शेवटचा चेंडू आहे. चार षटकानंतर धावसंख्या 16. मला वाटतं पुन्हा एकदा मिलिंद रिटायर्ड हट. ही पहिली इनिंग असेल ज्या पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही फलंदाज, सलामीचे फलंदाज रिटायर्ड हट होऊन तंबूत परततायत. सागरदादा चिंतेचं वातावरण आणि नक्कीच काही कानमंत्र देणार आहेत दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. मयुरेश यापुढील सामना करतील. मयुरेश गुजर एक तडाकेबाज हा फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्याची ख्याती आहे आणि मोठे फटके देखील तो खेळू शकतो. सहज हा चेंडू सीमारेषे पार देखील टोलवू शकतो. पण तितकेच धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
कांचन पगारे दादा मगाशी सामन्यात नव्हते, त्यामुळे काहीशी धार बोथट झाली होती, पण आता संपूर्ण 10 ओव्हर्स मैदानात उभा राहण्याचा त्यांचा मानस आहे. पहिला चेंडू टोलवलाय कव्हर्सच्या वरून, चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. सूरजच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. चार्ली गणेश जाधव सुरेख असा टोलवला चेंडू. सूरज यांनी उज्ज्वल फील्ड करतायत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण उज्ज्वलजींकडून. उज्ज्वल पहिला फलंदाजी मधून पण 2 चांगले फटकार मारलेले आहेत आणि आता क्षेत्ररक्षणात पण ते एकदम सतर्क आहेत, अगदी कामासारखे. चला पुढील चेंडू सामना करतील मयुरेश. काहीसा स्वैर असा मारा, एक अवांतर धाव वाईडच्या रूपात मिळते. जर ह्या गोलंदाजांनी आपल्या लाईन लेंथवर नियंत्रण ठेवलं तर हे आव्हान नक्कीच अशक्य प्राय दिसू शकतं, कारण ज्याप्रमाणे पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी झाली आहे, सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू गणेश जाधव उर्फ चार्लीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. या आत्ताच्या इनिंग मध्ये बरेचसे वृक्ष लावले गेलेले आहेत. मला वाटतं स्ट्रॅटेजी अशी आहे का की एक एक्स्ट्रा टाकायचं आणि 1-2 बॉल आत टाकायचे, त्याच्यात विकेट काढायचं, असं काही आहे का? पुन्हा एक अतिरिक्त धावा. मी तेच विचारतोय, स्ट्रॅटेजी काय आहे की म्हणजे 2 अतिरिक्त धावा द्यायचे आणि मग 2 बॉल स्टंपवर टाकायचे आणि ते डॉट करायचे आणि वृक्ष सेवाला झाड लावायला प्रोत्साहित करायचं. कारण कांचन दादा यांनी कान मंत्र काहीसा वेगळा दिलाय स्ट्रॅटेजी ठरवताना. सुरेख अशी गोलंदाजी. चार्ली जबरदस्त गोलंदाजी करतोय. काहीसं नियंत्रण ठेवलं गोलंदाजीवर तर फलंदाजाला हे अशक्य वाटू शकतं, त्याच्या गोलंदाजीचं आव्हान. मयुरेशने तो फटकार पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय पण तो हुकला. बघू पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्नात हा बॉल डॉट झालेला आहे आणि पुन्हा एकदा एक झाड लावलं जाणार आहे. वृक्षसेवाच्या माध्यमातून प्रत्येक निर्धाव चेंडू मागे एक झाड लावलं जाणार आहे. हा एक सामाजिक उपक्रम रंगकर्मी क्रिकेट लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच. पहिला पण आदेशने 11 बॉलची ओव्हर टाकली, आता पण गणेश 10 बॉलची ओव्हर टाकतोय. चांगलासा फटकार हा मिड ऑफच्या दिशेने गेलाय आणि लॉंग ऑफच्या दिशेने, सॉरी, एकच धावा. चांगला प्रयत्न केलाय. पहिलाही आदेशने 11 बॉलची ओव्हर टाकली, आताही गणेशने 10 ओव्हरची बॉलिंग टाकली. त्यांना भीती वाटते का एकाच ओव्हरमध्ये 2-2 ओव्हर टाकून घेत आहेत? नाही, बॉलिंगची प्रॅक्टिस करतायत कदाचित. 5 षटकं संपलेली आहेत. 5 षटकानंतर धाव संख्या 24.
5 षटकांमध्ये 59 धावा हव्यात, म्हणजे सरासरी तुम्हाला 11.80 म्हणजे 12 धावा तुम्हाला टोलवायच्या आहेत प्रत्येक षटकामागे. 59 हव्यात. 5 षटकं संपलेली आहेत आणि मयुरेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काहीसा सामना आपण म्हणू शकतो की आपल्या मराठा शिलेदार यांच्या टीमकडून तो हुसकावला जाणार आहे, कारण मयुरेश एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे पण गोलंदाजी तितकीच सुंदर होते मराठा शिलेदारच्या माध्यमातून. थोड्याशा त्यांनी अवांतर धावांवर कंट्रोल ठेवलं, नियंत्रण ठेवलं तर हे आव्हान अधिक अशक्यप्राय होऊ शकतं. यानंतर पुढील गोलंदाज मला वाटतं सनी बॉय, सनी भूषण मुणगेकर. अनेक नाटकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून या कलेची सेवा करणारा हा उत्तम अभिनेता आणि तितकंच क्रिकेटवर देखील प्रेम करणारा हा क्रिकेटर सनी भूषण मुणगेकर. परळचा मोठ्या मुरलीधरन सनीभूषण मुणगेकर विथ अ मॅजिकल आर्म, द यो बॉलर यो. आणि त्यांचं लकी चार्म देखील आपल्या बाजूला बसलंय. हो हो, बेटर हाफ. सनी बॉय सामना करतील. मयुरेश आणि हा पहिला चेंडूवर. मी म्हणालो हा मॅजिकल बॉलर आहे, कारण काय हा डिफिकल्ट आहे टायमिंग करायला आणि ते सिद्ध झालंय वारंवार. पहिल्याही सामन्यात त्याने 3 विकेट घेऊन आपल्या म्हणजे रेस्ट्रिक्ट केलं. जिथे 200 धावा दिसणार होते तिकडे 132 धावाच दिसत होत्या. आणि नक्कीच सनी भूषण, सनी बॉय पहिल्या चेंडूवर ही मॅजिकल डिलिव्हरी होती. पहिल्या चेंडूवर विकेट जातोय. मयुरेश सारखा एक तडाके बंद फलंदाज जो तंत्रशुद्ध फलंदाजी करू शकतो पण केवळ एका धावेवर परततो आहे आणि उज्ज्वलजींचं तितकंच कौतुक करावंसं वाटतं, कारण बघा वय वर्ष 50च्या पुढे जरी गेलं असलं तरी क्षेत्ररक्षणात मात्र हा माणूस तितकाच फिट आहे. रिप्ले मध्ये बघा की कॅच घेतल्यानंतर जी एनर्जी दिसते उज्ज्वल सरांमध्ये ती बघा, म्हणजे ती तरुणाईला लाज वाटण्यासारखी आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर उज्ज्वलजी. आणि कांचन पगारे जीने मला खरंच विचारायचं आहे नंतर कांचनजींना काय स्ट्रॅटेजी नक्की आखली आहे. परत एकदा मॅजिकल आर्म घेऊन येतोय आपला सनी भूषण यो. आणि बॅट्समन आहे रियाज मुलानी. नक्कीच कुशलजी, उज्ज्वलजींनी जो झेल पकडलेला आहे, जसं क्राईम पेट्रोल मध्ये. जरा थांबा, गडबड करू नका. फलंदाजाचं नाव सांगा आम्हाला. नाव काय? अजय. हा अजय नाही नाही, अजय चोपडे. ओके ओके. काय फ्लाइट दिली आहे, काय चेंडू विसावतोय. सुरेख अशी गोलंदाजी सनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. सनी बॉय, वंडर बॉय म्हणावं लागेल. मॅजिकल डिलिव्हरी. मी पुन्हा म्हणालो की हा परळचा मोठ्या मुरलीधरन आहे. त्याची ऍक्शन बघ. ऍक्च्युली तो जादूचं नाटक करतो, त्याच्याकडे जादूची आगपेटी आहे आणि त्या जादूच्या आगपेटीतील हा चेंडू तो सरसावतोय. आणि हा किंचित शॉर्ट गेंद आणि अचूक टिपलेला आहे अजय चोपडेने. आणि हा मिडविकेटच्या दिशेने चौकार. काहीशी फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता, फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण फलंदाज देखील तितका सतर्क. जोरदार प्रहार केला या चेंडूवर. काहीसा चेंडू गती ही कमी होती त्यामुळे नीटचा बॅटवर आला आणि सीमारेषे पार हा चेंडू गेला.
जवळपास विकेट सोडली होती, धावचीत प्रयत्नच केला नव्हता. होऊ दे, जे होतंय ते होऊ दे. झाली. हा डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच धावचित झाला असता. धावचीत झाला असता. पण हा बॉल मी पुन्हा म्हणाला की मॅजिकल आर्म मधून टाकलेला बॉल आहे. तसा त्याला हेरणं अचूक म्हणजे डिफिकल्ट आहे तसं. यो मॅन, यो मॅन यो. सनी भूषण पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. सनीने मागच्या मॅच मध्ये देखील सुरेख असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं होतं. 3 गडी बाद केले होते सनीने. फलंदाजांना चकवायचं कसं, आपल्या गतीमध्ये परिवर्तन करत फलंदाज कसा बाद करायचा, आणि माझ्या बाजूला त्यांची सुविद्य पत्नी देखील या ठिकाणी बसलेली आहे. कदाचित हा लकी चार्म असेल सनी भूषणसाठी. नक्कीच सुशील, हा लकी चार्म आहे. मगाशीच म्हटलं होतं की या खेळपट्टीवर सनीचं बालपण गेलेलं आहे आणि रमाकांत आचरेकर यांचा विद्यार्थी सनीभूषण मुणगेकर फलंदाजीतून नव्हे तर आपली गोलंदाजी इथे किती अचूक आहे आणि किती मारक आहे ही समोरच्या संघाला करून दाखवत आहेत. यापुढील षटक घेऊन येत आहेत उमाकांत, ज्यांना आपण वेतोबा या सिरियलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि त्याचसोबत सिम्बा चित्रपटात देखील आपण त्यांचा अभिनय पाहिलेला आहे. उत्कृष्ट अशी देहयष्टी उमाकांत. एक मिनिट. उमाकांत पाटील ऍड नाहीयेत टीम मध्ये. ठीक आहे चला आपण चला उमाकांत पाटील. नंतर करेक्शन कर. पहिला चेंडू आणि हा जे YouTube वर पाहतात त्यांच्यासाठी सांगतोय की बॉलिंग जरी आमचे सिम्बा फेम उमाकांत पाटील टाकत असले तरी त्यांचा नंबर फिट नसल्या कारणाने आपण तिकडे कांचन पगारेचं नाव टाकलेलं आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 1च धावा दिलेला आहे. सिंहाची आणि, गर्जना. उमाकांत सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी उमाकांत. क्या बात आहे, काय खणखणीत षटकार खेचलाय. चेंडू सीमा रेषे पार या भिंतीच्या पल्याड गेलाय. रस्त्यावर हा चेंडू मारला गेलाय. धाव संख्या 1 बाद 38 आणि नादखुळा षटकार. सूरज रिकामे जरी असला तरी ते आपल्या फलंदाजीतून खूप असे धावा गोळा करतात. तर त्यांचा म्हणजे आडनाव जरी रिकामे असलं तरी धावा भरभरून करतायत. सूरज रिकामे, हा चेंडू रस्त्यावर गेलाय. धावसंख्या वाढून झाली 38. जिंकण्यासाठी 21 चेंडूंमध्ये 45 धावा करायच्या आहेत. 45 runs required in 21 balls. Here we go with the next ball from Umakant. And Suraj will face the next delivery. So next ball, Suraj will face.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. आपली बॅटिंग मधली स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो हुकला. बघू पुढील चेंडू. हो आणि हा आदेश मगाशच्या 2 षटकानंतर काहीसा दमलेला दिसतोय, कारण हा चेंडू जर प्रयत्न केला असता तर कदाचित ही कॅच देखील पकडता आली असती. नक्कीच हा झेल झाला असता. आणि हा त्रिफळाचित केलाय. आणि ही सिंहाची गर्जना त्रिफळाचीत. अजय चोपडे बाद. याने आज षटकामध्ये जरी षटकार दिला असला तरी मात्र, जरा फलंदाजाचं नाव सांगाल का? प्रज्ञेश तारी. त्याला कोण मारी? काय उमाकांतला षटकार मारला होता पण त्यांनी फलंदाजाला फटकारले आहे आणि खेळपट्टीच्या बाहेर काढलेला आहे. 18 चेंडू 44 धावा, 3 षटकांमध्ये 44 धावा. काहीशी सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे आपल्याला. पुन्हा एकदा सनी बॉय. उमाकांतचा चेंडूवरती 2 जरी मोठे फटके लागले तरी त्याने एक विकेट घेण्यात तो यशस्वी झालाय आणि चांगला फलंदाज त्याने आउट केलेला आहे. आता नवीन फलंदाज आलेला आहे प्रज्ञेश तारी आणि गोलंदाज आहे सनीभूषण मुणगेकर. यो बॉय. चला बघूया आता सूरज रिकामेची स्ट्रॅटर्जी काय आहे. अचूक टिपला त्याने त्याचा प्रॉपर फ्लाईटला अचूक टिपला आणि एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने, म्हणजे हा काव कॉर्नरला बॉल गेलेला आहे. ज्याच्याकडे जादूची आगपट्टी आहे. म्हणजे तोच गोलंदाज सनीभूषण मुणगेकर. त्याला सामोरा जात होता प्रज्ञेश तारी. सूरज रिकामे सामोरा जातोय सनीला. सुंदर अशी गोलंदाजी ते प्रदर्शन पाहायला मिळत आहे गोलंदाजीतून सनीच्या. आणि चांगली असं यष्टीरक्षक आमचे सुशांत बर्णे, वेगळ्या पद्धतीचं यष्टीरक्षण चालू आहे. स्पिनर गोलंदाजीला ते मागे उभे आहेत. चालेल पण खूप चांगला यष्टीरक्षक. क्या बात आहे. उज्ज्वलजींचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा माणूस जिथे चेंडू जाईल तिथे आपल्याला सापडतोय. या सामन्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. नक्कीच पाहूया होतंय की नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मराठा शिलेदार संघाकडून. प्रज्ञेशची पण फटकेबाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण काय 13 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 2-3 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. आणि हा अपील फेटाळला आहे आणि हे षटक संपलेलं आहे. आणि आता 12 चेंडूत 40 धावांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी सनी बॉयच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये सनीने केवळ 10 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. आणि
हे काहीस अशक्यप्राय आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. सरासरी 20च्या गतीनं ही धावसंख्या करायची आहे जिंकण्यासाठी. 43 धावा, आणखीन 40 धावांची आवश्यकता. सागर दादा काहीसे नाराज, कदाचित स्वतःला दोष देत असतील, कदाचित मी सलामीला गेलो असतो तर काहीस हे चित्र वेगळं असतं. कारण पहिल्या 2 फलंदाजांनी इतके निर्धाव चेंडू खेळले, इतके डॉट बॉल खेळले की जेणेकरून ज्यामुळे पुढच्या फलंदाजांवर तो दबाव वाढत गेला. अवांतर धावा जरी आल्या असल्या तरी बॅटमधून त्या आलेल्या नव्हत्या. सलामीच्या फलंदाजांना ग्लोबल वॉर्मिंगचं खूप टेन्शन होतं. त्या निमित्ताने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आपल्या फलंदाजीतून. नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. तर कुशलजी, मला सांगा की आपले जे माननीय श्री मंगेश सांगळे सर आहेत त्यांनी आपल्यासाठी ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, ही खेळपट्टी उपलब्ध करून दिलेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जबरदस्त यॉर्कर लेंथ गेंद. यॉर्कर यहाँ पर देखा जाए तो उतनी ही बेहतरीन गेंदबाजी आप ये देख सकते हो. गणेश के माध्यम से गणेश यादव बॉलर है. गणेश यादव थोड़े से इंजर्ड है पर गेंदबाजी में उतना ही कमाल दिखा रहे. धन्यवाद मंगेश सांगळे सर की असं 2 दिवसाचा हा म्हणजे सोहळाच म्हणू आम्ही. क्रिकेट तर होतच राहील, म्हणजे कोणीतरी जिंकेल कोणीतरी हारेल, पण एकत्र येणं, एवढे कलाकार एकत्र येणं आणि त्यांना या एका टुर्नामेंटमध्ये अडकून ठेवणं 2 दिवसात बांधणं आणि हे एवढं चांगलं आपलं ग्राउंड देणं, फॅसिलिटीज देणं आणि म्हणजे त्याला काही हेच नाहीये, म्हणजे म्हणतो ना आपण तोड नाहीये. चांगला असा म्हणजे उपक्रम संचित यादवचा त्यांनी नक्कीच ऍक्सेप्ट केला. क्या बात है चार्ली. संचित यादव त्यांच्याकडे गेले, त्याने ऍक्सेप्ट केला, शीतल कलापुरे मॅडम, त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच. आणि हे जे स्वप्न होतं हे संचित यादव आणि आपल्या शीतलताई आहेत, त्यांनी आपले माननीय श्री मंगेश सांगळे सर यांच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. आणि आज आपल्याला जो सोहळा आहे, हा इव्हेंट आहे, आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच आता एक विकेट गेलेला आहे. हो, प्रज्ञेश तारी आउट झालेले आहेत. काहीसा शॉर्ट लेन टाकलेला बॉल हा खेळण्याच्या प्रयत्नात ते हुकले आणि ते चुकले आणि बोल्ड झाले. पुढील फलंदाज आहे रियाज मुलानी आणि समोर ते फेस करणार आहेत गणेश जाधव उर्फ चार्ली. सनीभूषण, मी नेहमी म्हणतो की सनीभूषणच्या मधून ज्या 2 ओव्हर येतात त्याच्यानंतर टेम्पो खूपच कमी होतो. टेम्पो म्हणा, ट्रक म्हणा, टेम्पोचा छोटा हाती बनतो असं म्हणा. नाही. आणि हा यष्टीचीत झालेला आहे खेळाडू. मुलांनी तो आला कधी आणि गेला कधी हे कळलंच नाही. पण जेव्हा मुलांनी खेळतो, आज त्याचा दिवस नाही आहे, खूप छान खेळतो, पण आज त्यांनी प्रयत्न केला. खूप चांगला बॅट्समन आहे, पण आज त्याचा दिवस नव्हता असं आपण म्हणू. आणि तो यशस्वीत झालेला आहे. सुंदर असा टोलावलाय आणि पोटे काका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे.
काका म्हणजे आपले निलेश पोटे. फलंदाजाचं नाव काय आहे? शंतनू 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 आणि इनर कट 4 रन 22 अवांतर 22 रन 22 रन मिळालेले आहेत. 4 धावा मिळालेल्या आहेत. सुशांत बने सारख्या सुंदर असा यष्टीरक्षकाची ही चूक आहे की अवांतर धावा गेलेल्या आहेत. 4 त्या पण आता गरज आहे 6 चेंडूमध्ये म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 33 धावांची गरज आहे. बघूया सूरज रिकामे अजूनही टिकून आहेत. नक्कीच. आणि जर ह्या 6 धावात जर 33 या 6 चेंडूत जर 33 धावा झाल्या तर नक्कीच हा विक्रम होईल या मी रंगकर्मी या क्रिकेट लीगचा. पाहूया. सूरज रिकामे स्ट्राईकला आहेत. सूरज रिकामे नॉन स्ट्राईकला आहेत आणि शंतनू स्ट्राईकला आहेत. आणि अथर्व मला वाटतं अथर्व बॉलर नेम नाही बॉलर नेम अथर्व नाही. थांब प्रभू नाहीये. ऋषी 6 बॉल 33 धावांची गरज आहे. शेवटचं शतक ऋषी. इतनी खुशी ऋषीच्या ओव्हर नंतर होणार आहे जी. पाहूया ती खुशी कोणाला मिळते पाहायला. सुंदर असं क्षेत्ररक्षण निलेश पोटे यांचं. कांचन पगार यांनी खूप चांगलं असं स्ट्रॅटेजी आखलेली आहे. अवांतर धाव मिळालेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे मराठी वॉरियर्स 52 आणि 4 गडी बाद. ऋषी बडोलियाला शेवटची निर्णायक गोलंदाजी देण्याचा हा निर्णय अचूक आहे. चूक आहे की बरोबर आहे ते कळेलच. अजून एक झाड लागलेलं आहे सूरज रिकामेच्या नावाने. ऋषी बडोलिया राऊंड द विकेट टाकतायत. बघूया आता. सुंदर असा फटकार आणि तिकडे अद्वैत एकदम काम स्टेडी राहून त्याने हा बॉल पकडलेला आहे. कुठलीही हातघाई न करता. नाही. आणि हा अतिरिक्त धावा पुन्हा एकदा. आता 3 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. ऋषी बघूया काय कमाल येते ते. ऋषी बडोलिया कांचन पगारेचा हा निर्णय हा अचूक आहे आणि 2 चेंडूमध्ये 29 धावा. एक धावा आलेल्या आहेत. बघूया सूरज रिकामे शेवटचा हा चेंडू आहे पण त्याच्या फळीतून हा षटकार येतोय चौकार येतोय हे बघण्यासाठी सगळे उत्सुक. कारण की त्याने आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत.
आणि तिथे थोडीशी गडबड झालेली आहे, तरी पण ठीक आहे. एकच धावा एक धाव मिळालेली आहे आणि आणि हा सामना जिंकलाय जिंकलेला तो. आहे. आणि ऋषीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून इतनी खुशी मराठा शिलेदार या संघाला मिळालेली आहे. आणि मराठा शिलेदार हा संघ विजयी झालेला आहे. आणि इथे सनीभूषण मुणगेकर येत आहे अपडेट मध्ये. मॅन ऑफ द मॅच सनीभूषण मुणगेकर बॅटिंग मधून आणि याच्यातून आलेला आहे. सनीभूषण मुणगे